हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. सायंकाळपासून आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आहे आणि आता बघा उन्हात छान असं कडक तापतं. त्यामुळे ना कपडे जे आहेत तर ते असे पटकन सुकून जातात आणि आजकाल तर मी ना वरसुद्धा कपडे टाकत नाही, म्हणजे टेरेसवर कपडे मी सुकायला टाकत नाही. बाल्कनीमध्येच ना इतका छान असा गरम हवा चालतो, तिथेच ते कपडे जे आहेत तर दुपारपर्यंत सगळे जे कपडे आहेत तर ते सुकून जातात. उन्हाळ्यामध्ये हा एक फायदा असतो की कपडे सुकवण्यासाठी वर जावं लागत नाही. इथेच खाली बाल्कनीमध्येच ना सगळे जे कपडे आहेत तर ते सुकून जातात. सगळे कपडे घडी करून ठेवले आणि ठेवायच्या वेळेला बघितलं तर माझी जी कपड्याची अलमारी आहे, म्हणजे हे जे कपाट आहे तर ते ना इतक्या दिवसाचं विस्कटलं होतं आणि माझं ना रोजचं चालू होतं की हे जे कपाट आहे तर ते मला जमवायचं आहे म्हणून. पण काय ना काय दुसरे आपले सततचे असे कामं निघतात आणि मग ही जी लहान सहान कामं आहेत तर ते तसेच रखडून पडलेले असतात. आणि लहान सहान जरी असले तरी कपड्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, घरभर जर कपडे आपले पूर्ण विस्कटलेले पडले असतील आणि सगळ्या घरामध्ये कपड्यांचा बाजार असेल ना, तर एक शास्त्रानुसारसुद्धा ही एक मान्यता आहे की पूर्ण घरभर विस्कटलेले कपडे आणि पूर्ण अस्तव्यस्त पडलेले कपडे असतील तर बघा आपल्या मागे ना म्हणजे आपला मानसिक ताण वाढतो, आपल्या वेळेचा अपव्यय होतो, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि बऱ्याचशा गोष्टी बघा या म्हणजे अशा पद्धतीने जर घर कपड्याने विस्कटलेलं असेल तर बऱ्याच नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. म्हणून मग बघा शास्त्रानुसार एकसुद्धा ही एक मान्यता आहे की आपले जे कपडे आहेत तर ते व्यवस्थित ठेवावे, नीटनेटके ठेवावे, घर व्यवस्थित ठेवावं. पण कितीही बघा आपण ना धर्मशास्त्राच्या गोष्टी केल्या किंवा कितीही ते रूल्स फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर कधीकधी बघा म्हणजे असं होतं की नाहीही म्हटलं तरी हे जे रूल्स आहेत, जे रेग्युलेशन आहेत तर ते आपल्याकडून तुटल्या जातात. तसंच बघा इथे माझंसुद्धा ना कपाट खूप असं विस्कटलेलं आणि सगळे जे कपडे आहेत तर ते बघा इथे ना मी बेडवर काढले आणि जे डेलीचे कपडे आहेत तर ते ठेवण्यासाठी बघा फर्निचर बनवतानाच ना मी एक सेक्शन बनवून घेतला होता. म्हणजे डेलीचे कपडे ठेवण्यासाठी आपलं जे मेन कपाट आहे तर ते मला ओपन करावं लागणार नाही. एक छोटासा सेक्शन त्यामध्ये 5 खंड बनवलेले आहेत की सगळ्यांचे कपडे म्हणजे वेगवेगळे आपण तिथे ठेवू शकतो म्हणून. पण बघा तीसुद्धा म्हणजे तोसुद्धा जो कपाट आहे ना तर तो 8-15 दिवसातून मला ऑर्गनाईज करावा लागतो. बरेच दिवस झाले ते काही मी व्यवस्थित केलेलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचे कपडे म्हणजे सगळ्यांचे जे कपडे आहेत तर ते प्रत्येक सेक्शनमध्ये सगळ्यांचे कपडे पसरलेले होते. बरेच दिवस झाले कपडेसुद्धा प्रेस केलेले नव्हते. प्रेसचे कपडे आणि आपले जे येण्या जाण्याचे काही असे कपडे असतात, माझे ड्रेसेस आहेत तर ते सगळे असे विस्कटलेले होते. सगळ्यात आधी ना सगळा तो जो सेक्शन आहे पूर्ण ते जे कपाट आहे तर त्यातले कपडे मी पूर्ण आधी बाहेर काढून घेतले आणि सगळ्यात आधी हे जे प्रेसचे कपडे होते प्रेसचे कपडे ना वेगळे करून ठेवले. कारण नाहीही म्हटलं तरी बघा इथे ना प्रेसचे इतके सारे कपडे आहेत आणि त्यातल्या त्यात आता ना आई होती 15 दिवस माझ्याकडे, ती साड्या वगैरे म्हणजे साड्याच घालते ती. माझ्या ज्या साड्या आहेत तर त्यासुद्धा खूप अशा ना बाहेर निघालेल्या. त्याही साड्या ठेवायच्या होत्या. इथे बघू शकत असाल की 4-5 साड्या माझ्या इथे बाहेर निघालेल्या, म्हणजे ती माझ्या साड्या घालायची. ह्या सगळ्यांना डेली घालायच्या साड्या आहेत तर त्यासुद्धा सगळ्या अशा ना बाहेर निघालेल्या होत्या. म्हटलं त्या साड्यासुद्धा ना आतमध्ये त्यांच्या जागी ठेवून देते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कपडे जर अशा प्रकारे विस्कटलेले असतील तर बघा आपल्याला अचानक जर कुठे बाहेर जायचं असेल, म्हणजे सध्या माझ्या ड्रेसांच्या बाबतीतसुद्धा सांगायचं झालं त्यातलीसुद्धा अवस्था अशी होती. समोर तुम्ही बघू शकत असाल की पूर्ण ज्या कुर्त्या आहेत त्या ओढण्या, लॅगिन्स या सगळ्या इकडच्या तिकडे अस्तव्यस्त झालेल्या आणि माझ्या ड्रेसांचा जो सेक्शन आहे तर तो पूर्ण असा विस्कटलेला. आणि सोबतच यांचेसुद्धा ड्युटीवर घालण्याचे कपडे आणि येण्या जाण्याचे कपडे तर ते सुद्धा सगळे असे विस्कटलेले होते. सगळ्यात आधी ना प्रेसचे कपडे म्हणजे बाजूला करून घेतले घडी करून आणि त्यानंतर माझे जे ड्रेस वगैरे होते तर ते सुद्धा सगळे असे ना घडी करून घेतले. आणि हे जे डेली घालायचे कपडे आहेत तर म्हटलं आधी ना हे सगळे व्यवस्थित जमवून घेऊयात. नाहीतर मग बघा रोज सकाळी सकाळी काय होतं ना की आपण स्वयंपाकामध्ये असतो आणि शाळेला जाणाऱ्यांची घाई असते आणि त्यांचा मग एक एक कपडा मिळत नाही आणि ते मग मधातच आपल्याला आवाज देतात की हे नाही मिळत आहे, ते नाही मिळत आहे. यामध्ये
त्यामध्ये बघा आपल्यासुद्धा वेळेचा अपव्यय होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करता करता जर आपल्याला डिस्टर्बन्स झालं किंवा दुसरं काम जर कोणी सांगितलं तर आपलासुद्धा म्हणजे डोकंही खराब होते आणि चिडचिडसुद्धा वाढते. तर त्यामुळे मग म्हटलं की आज ना वेळेत वेळ काढून हे काम मला आधी करायचं आहे. कारण रोज सकाळी सकाळी ना या म्हणजे कपड्यांच्या याच्यामध्ये बघा खूप सारा वेळ जातो आणि आपलीसुद्धा चिडचिड होते. तर त्यामुळे मग म्हटलं की आज वेळेत वेळ काढून आधी ना हे कपडे जमवून घ्यायचे. तर बरेचसे जे कपडे आहेत तर त्यांचा पसारा सॉर्ट आऊट झालेला आहे. प्रेसचे कपडे सगळे सॅग्रिगेट करून घेतले. डेली घालायचे जे कपडे आहेत तर ते त्यांच्या जागी जमवून घेतले. आणि त्यानंतर जे विंटर्स विअर असतात म्हणजे जे स्वेटर वगैरे होते तर ते सगळे म्हटलं आता त्यांना ना दिवाणमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे बेडमध्ये ठेवून द्यायचं. कारण आता त्यांचं काम काही पडत नाही. मागे मी ना ब्लँकेट्स वगैरे सगळे धुवून म्हणजे त्यांच्या जागी ठेवले. बेडमध्येच ठेवते मी ब्लँकेट वगैरे. तर ते सगळे ना त्यांच्या जागी ठेवले. पण ना हे जे स्वेटर्स वगैरे आहेत तर ते ना खूप सारे बाहेर होते आणि तेच बघा मग किती सारी जागा जी आहे तर ते घेरून बसतात आणि मग दुसरे कपडे वगैरे ठेवण्यासाठी ना जागा राहत नाही. तर म्हटलं आता यांचं तर काम आहे नाही आणि किती दिवस यांना बाहेर ठेवणार. तर त्यामुळे मग त्यांनासुद्धा ठेवायला घेतलं मी. तर ह्या बघा इनर्स वगैरे ना खूप साऱ्या आहेत. मागच्या वर्षी आम्ही ना आग्र्याला लग्नाला गेलेलो जानेवारी महिन्यामध्ये आणि तिकडे ना इतकी थंडी असते. तर याच्याने बघा आम्ही किती सारे इनर्स आणि स्वेटर्स वगैरे ना खूप सारे घेतले. तर ते एकच वेळेला कामी आले आणि त्यानंतर मग त्यांची गरजही पडली नाही. पण वेळेला महत्त्व असते. तर ते सगळे इनर्स वगैरे ना इथे मी सगळे घडी करून घेते. शॉल्स आहेत, स्वेटर्स आहेत, बरेचसे असे बघा तुमचे म्हणजे ग्लव्ज असतात, टोपे असतात, स्कार्फ असतात, खूप सारे थंडीच्या दिवसांमध्ये घालण्याचे कपडे असते. तर ते कपडे मी धुवून ठेवत नाही कारण नंतर जेव्हा मग नेक्स्ट सीझनमध्ये आपण जेव्हा काढतो तर ते धुवावेच लागतात. त्यामुळे स्वेटर्स वगैरे मी धुवून ठेवत नाही. पण त्यांना ठेवण्यासाठी बघा अशा प्रकारे ज्या आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग असतात ना तर त्यांचा वापर करते मी. बऱ्याच वेळा बघा आपल्याला दुकानामधून ना अशा मोठमोठ्या बॅग्स मिळतात. जेव्हा आपण खूप सारे कपडे घेतो तर अशा बॅग्स मिळतात. समोर बघितलेसुद्धा असेल तुम्ही सत्यम म्हणजे इथे आमच्या इथे ना सत्यम म्हणून खूप एक मोठं दुकान आहे. कपड्यांचं शोरूमच आहे, मॉल म्हटलं तरी चालेल. तर तिथूनच ना मागच्या वेळेला ना काही बॅगा मला मिळाल्या होत्या. तर म्हणजे या अशाच बॅगांचा वापर मी करते. असे स्वेटर्स वगैरे ठेवण्यासाठी किंवा एक्स्ट्राचे आपले काही कपडे वगैरे ठेवायचे असते तर ते ठेवण्यासाठी. तर सगळे ते त्या बॅगमध्ये मी जमवून घेतले आणि ते ना बेडमध्ये ठेवली ती बॅग. आणि त्यानंतर बघा जे डेलीचं सेक्शन आहे तर ते सुद्धा सगळं असं व्यवस्थित ऑर्गनाईज झालेलं. बेडवरचा सुद्धा सगळ्या कपड्यांचा पसारा सॉर्ट आऊट झाला. हे प्रेसचे कपडे आहेत. आता सध्या काही करणार नाही कारण वेळ खूप झालेला आहे आणि एकाच दिवशी आपण सगळे कामं करायला घेतो तर आपल्यालासुद्धा थकवा जाणवतो. आणि सध्या तरी माझी एवढी म्हणजे सिच्युएशन नाही की खूप असं कामांचं प्रेशर मी एकाच वेळेला डोक्यावर घेऊ शकणार. तर त्यामुळे मग मला जसं जसं जमतं तसं ना आरामात सगळं करते. सायंकाळची दिवावातीची वेळ झालेली होती तर आधी दिवावात करून घेतली आणि त्यानंतर मग केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर आजच्या भाजीचा जो माझा सकाळपासूनचा प्लॅन होता तर तो होता मुंगण्याच्या शेंगांची भाजी बनवण्याचा म्हणजे शेवग्याची जी शेंगा असते तर त्याची भाजी बनवण्याचा. पण कपडे जमवताच मला खूप वेळ झाला. तर त्यामुळे मग ना प्लॅन जो आहे तर तो मी चेंज केला. म्हटलं झटपट बनणारं जे काही जेवण आहे तर तेच बनवून घेऊयात म्हणून. तर खूप दिवसापासून मी बेसन काही बनवलेला नव्हता म्हणजे चण्याच्या डाळीचं जे पीठ असतं तर त्याचीच बघा एक रेसिपी बनवतो आपण. बेसन अगदी हलका फुलका झटपट बनणारा आणि सगळे आवडीने खातील असा हा पदार्थ. सगळे म्हणजे बऱ्याच लोकांना नाही आवडत म्हणा पण बऱ्याच लोकांना आवडते. तर तोच मी इथे बनवायला घेतला. मस्त छान तेलामध्ये ना कांदा, हिरवी मिरची यांची फोडणी करून घेतली आणि कांदे परतत आहे तोपर्यंत इथे बेसन भिजवायला घेतलं. तर बेसन भिजवताना बघा त्यामध्ये ना थोडंसं ना दही घालायचं. तर त्याच्याने ना बेसन खूप छान बनतं. मलासुद्धा माहिती नव्हतं पण मागच्या वेळेला ना माझ्या आईने बनवला आणि इतका चविष्ट झाला होता तो. तर म्हटलं चला आपण सुद्धा ना तिच्याच पद्धतीने बनवून बघूयात म्हणून. तर बेसनामध्ये ना 2-3 चम्मच ना दही घातलं आणि ते जे दही आहे ना तर ते मी घरीच लावलेलं होतं आणि इतकं छान असं घट्ट दही लागलेलं. तर कधी कधी ना असा चमत्कारसुद्धा होऊन जातो की माझ्या हाताने सुद्धा छान असं घट्ट दही लागतं. तर मस्त छान टमाटर मिरची झालेली त्यामध्ये
कांदे आणि मिरची झालेले, त्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकली आणि त्यानंतर टमाटर टाकले. टमाटरांना छान असं शिजू दिलं आणि घोळलेला बेसन घातला आणि बेसन शिजवताना ना त्याला छान असं अधामधामध्ये ना ढवळत राहायचं. त्याच्याने ना बेसन छान बनतो आणि चवसुद्धा खूप मस्त येते. नाहीतर आपण काय करतो, फोडणी करतो आणि त्याला तसंच राहू देतो, तर ते जे बेसन आहे तर ते पाहिजे तेवढं चविष्ट काही लागत नाही. छान त्याला अधामधामध्ये ढवळत राहायचं, तर बेसन खूप छान चविष्ट बनतं. मस्त छान हिरवा सांबार घातला आणि जो बेसन आहे तर तो बनून तयार झालेला. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.